नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. पहा, दिवाळीमधील लक्ष्मीपूजन हा अतिशय महत्वाचा दिवस आहे. लक्ष्मीपूजन या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण भरपूर सेवा उपाय करत असतो. त्याचबरोबर आपल्याला अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय घरातील महिलांनी करायचा आहे. हा उपाय तुम्हाला सकाळीच करायचा आहे. बघा, लक्ष्मी प्राप्तीसाठी, प्राप्त लक्ष्मी ही अखंड राहण्यासाठी, घरात लक्ष्मीने अखंड वास करण्यासाठी आपल्याला हा अत्यंत प्रभावी असा अगदी साधा सोपा उपाय दिवाळीच्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आवर्जून करायचा आहे. या दिवशी अमावस्या तिथी देखील असते. 2025 मध्ये दिवाळीचं लक्ष्मीपूजन 21 21 ऑक्टोबर मंगळवार या दिवशी केलं जाणार आहे. आता या दिवशी लक्ष्मी पूजनाचा जो शुभ मुहूर्त आहे, हा शुभ मुहूर्त संध्याकाळी 6:10 ते 8:40 असणार आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे. या दिवशी आपल्याला घराचा मुख्य उंबरठा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे, दरवाजा पुसून घ्यायचा आहे. थोडंसं पाणी घ्या, यात थोडंसं गोमतीर, चिमूटभर हळद टाकून आपल्याला उंबरठा पुसून घ्यायचा आहे. दाराची चौकट पुसून घ्यायची आहे आणि मुख्य दरवाजा देखील पुसून घ्यायचा आहे. अंगण असेल तर तुम्ही थोडंसं पाण्यामध्ये चिमूटभर हळद टाकून याने अंगणाला तुम्हाला सडा घालायचा आहे. दार असेल तर दार तुम्ही हळद टाकून त्या पाण्याने धुवून घ्या किंवा पुसून घ्या. बघा, आपण लक्ष्मी प्राप्तीसाठी भरपूर उपाय करत असतो, सेवा करत असतो, परंतु या छोट्या-छोट्या ज्या गोष्टी असतो, ह्या गोष्टीच आपण घरात करत नाही. आपल्याला जर का आर्थिक उन्नती पाहिजे असेल, घराची प्रगती पाहिजे असेल, तर ही प्रगती ज्यावेळेस आपण कमवलेली लक्ष्मी ही घरात स्थिर राहील, त्यावेळेस व्हायला लागेल. आपण जो पैसा आणतो, हा पैसा घरात जर का टिकत नसेल, आलेला पैसा कुठल्या ना कुठल्या मार्गाने खर्च होत असेल, पैसा जितका येतो त्यापेक्षा जास्तीचा खर्च असेल, तर मग अशा वेळेस आपण आपल्या कामाबरोबर कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी म्हणून ह्या काही धार्मिक गोष्टी देखील या सणासुदीला करायच्या असतात. आणि अशा विशिष्ट तिथीला आपण ह्या जर का गोष्टी केल्या तर यामुळे आपल्याला फायदा होतोच. त्याचप्रमाणे घरात सकारात्मक ऊर्जा असते, घरातील अलक्ष्मी निघून जाते आणि ज्या वेळेस अलक्ष्मी निघून जाते त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत असते. अगदी थोडक्यात आपण याविषयीची माहिती पाहणार आहोत. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. संपूर्ण बघा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. बघा, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी सर्वांच्याच मागे खूप गडबड असते, खूप कामे असतात. परंतु आपण हे लक्ष्मी पूजन आपल्याकडे लक्ष्मीने स्थिर राहावं यासाठीच करत असतो. त्यामुळे महिलांना जर का हा उपाय करणं शक्य नसेल, तर घरातील इतरांनी हा उपाय केला तरी चालेल. स्त्री असो, पुरुष असो किंवा घरातील मुलींनी हा उपाय केला तरी चालेल. सकाळी उठल्यावर आपल्याला अगोदर घराच्या उंबरठ्यावर न विसरता हळदीचं लेपन करायचं आहे. बघा, आपण लक्ष्मीपूजन हे संध्याकाळी करणार आहोत, परंतु सकाळी आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते. ज्या ठिकाणी हळद असते त्या ठिकाणी श्रीहरी भगवान विष्णू देखील आकर्षित होत असतात आणि ज्या ठिकाणी भगवान श्रीहरी विष्णू असतात त्या ठिकाणी माता लक्ष्मी असते म्हणजे असतेच. आणि म्हणूनच उंबरठ्याच्यावर आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. लक्ष्मीची पावलं दोन्ही बाजूला काढायची आहे. छोटीशी का व्हायना रांगोळी या दिवशी आवर्जून काढायची आहे. त्यानंतर 2 पंत्या आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी तर लावायच्या आहेच, परंतु सकाळी देखील आपल्याला मुख्य दरवाजावर लावायच्या आहेत. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न राहतेच आणि कुठल्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा उंबरठ्याच्या आत प्रवेश करू शकत नाही. बघा, हळदीमुळे कुठल्याच प्रकारची निगेटिव्ह ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. जी काही निगेटिव्ह ऊर्जा असेल ती घराच्या बाहेर तशीच निघून जात असते. त्यानंतर आपल्याला थोडंसं कुंकू ओलं करून घ्यायचं आहे. ह्या कुंकवाने आपला जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या दोन्ही बाजूला बाहेरून शुभ आणि लाभ हे आपल्याला लिहायचं आहे. बघा, तुमच्या डाव्या हाताला शुभ लिहा, उजव्या हाताला लाभ लिहा. जर का तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर मोठी जागा नसेल, चौकट मोठी नसेल किंवा स्टाईल किंवा फरची नसेल, तर अगदी जी चौकट मेन आपली असते त्याच्या बाजूला आपली छोटीशी का व्हायना जागा असते. मग तुम्ही छोट्या याच्यात शुभ आणि लाभ
असं लिहिलं तरी चालेल. त्यानंतर आपल्याला आपल्या उंबरठ्याच्या मधोमध कुंकवाने, ओल्या कुंकवाने एक स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे. त्याच्या मधोमध 4 बिंदू द्यायचे आहेत, 2 उभ्या रेषा द्यायच्या आहेत. त्यानंतर मुख्य दरवाजावर देखील आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे आणि आपल्याला उंबरठ्याची देखील हळदी कुंकू अक्षता धूप दीप दाखवून पूजा करायची आहे. आणि मुख्य दरवाजावर जे आपण स्वस्तिक चिन्ह काढलं आहे त्याला देखील हळदी कुंकू लावून त्याची देखील आपल्याला धूप दीप दाखवून पूजा करायची आहे. या पद्धतीने आपल्याला स्वस्तिक चिन्ह मुख्य दरवाजावर काढायचं आहे. यामुळे माता लक्ष्मीचं स्वागत होतच, माता लक्ष्मी प्रसन्न राहते आणि ज्यावेळेस माता लक्ष्मी प्रसन्न असते त्यावेळेस आपल्याला आपल्या घरात वर्षभर धनधान्याची कधीच आपल्याला कमतरता पडत नाही. त्यामुळे आपण आवर्जून न विसरता थोडा वेळ काढून ह्या गोष्टी आवर्जून करायच्या आहे. यानंतर आपण संध्याकाळी ज्यावेळेस लक्ष्मीपूजन करणार आहोत त्यावेळेस आपण केरसुणी म्हणजेच झाडूची देखील पूजा करत असतो. मग या झाडूची पूजा करण्या अगोदर आपण ज्या ठिकाणी झाडू ठेवणार आहोत त्या झाडूच्या खाली देखील आपल्याला एक ओल्या कुंकवाने स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि त्यावर आपल्याला ही केरसुणी, आपल्याला हा झाडू ठेवायचा आहे. त्यानंतर आपल्याला देवघराच्या पाठीमागच्या भिंतीवर याच पद्धतीने एक स्वस्तिक चिन्ह काढून त्याची देखील पूजा करायची आहे आणि एक स्वस्तिक चिन्ह आपल्याला आपल्या किचन मध्ये काढायचं आहे. किचन मध्ये आपण जिथे गॅस शेगडी ठेवलेली आहे त्याच्या मागे जी भिंत असेल मग त्या भिंतीवर तुम्हाला स्वस्तिक चिन्ह काढायचं आहे आणि त्याची देखील पूजा करायची आहे. बघा, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्या घरात या सेवा, हे उपाय केले जातात त्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करते आणि त्या घरात पैशाची, अन्नधान्याची कधीच कमतरता पडत नाही. अत्यंत प्रभावी असा उपाय, सेवा आहेत. तुम्हाला माहिती देखील असतील, परंतु ज्यांना माहिती नाही त्यांनी आवर्जून हे उपाय, हे सेवा अशा विशिष्ट तिथीला आवर्जून करायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.